माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळालेला आहे। आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आलेली आहे। राज्य सरकारला नोटीस जारी करण्यात आली। आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे, कोकाटेंना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे, शिक्षेला स्थगिती मिळाली। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अजय सोनावणे। अजय, काय सांगाल? मोठी बातमी आहे कोकाटेंसंदर्भात। राजीनामा जरी दिलेला असला तरी शिक्षेला मात्र स्थगिती। अगदी बरोबर आहे। सुप्रीम कोर्टाने माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च दिलासा दिलेला आहे। आज या सगळ्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आणि या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना नाशिक कोर्टाने जी शिक्षा सुनावलेली होती त्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे। सोबतच माणिकराव कोकाटे यांची आमदारकी देखील रद्द होणार नाही अशा पद्धतीचा हा सगळा निकाल जो आहे सुनावणी दरम्यान तो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळालेला आहे, कारण मुख्यमंत्री कोट्यातून बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्या प्रकरणी नाशिक कोर्टाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 10,000चा दंड ठोठावलेला होता। या सगळ्या संदर्भामध्ये माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि उच्च न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीत मात्र उच्च न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना 1 लाखांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन दिलेला होता, मात्र शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिलेला होता। त्यामुळे कुठेतरी माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम होती। सोबतच ते आमदार म्हणून अपात्र ठरतील अशा पद्धतीची देखील माहिती समोर येत होती। या सगळ्या संदर्भामध्ये माणिकराव कोकाटे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि या सगळ्या घोटाळ्या संदर्भात ज्यामध्ये त्यांना शिक्षा झालेली आहे त्यामध्ये कुठेही त्यांनी सरकारची फसवणूक केलेली नाहीये। ज्यावेळी मी म्हाडाकडे घरासाठी अर्ज केलेला होता त्यावेळेस माझं उत्पन्न कमी होतं आणि त्याच्यानंतर 5 वर्षांनी ज्यावेळेस मला म्हाडाकडून घर अलॉट झालं त्यावेळी माझ्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली होती। अशा पद्धतीच्या तांत्रिक मुद्दे जे आहेत ते माणिकराव कोकाटे यांच्या वकिलाकडून युक्तिवाद करताना मांडण्यात आलेले होते आणि या सगळ्यावर सुप्रीम कोर्टाने आता माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे आणि सोबतच त्यांची आमदारकी देखील जाणार नाही अशा पद्धतीचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। आणि त्यामुळे कुठेतरी माणिकराव कोकाटेंना हा एक मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण हायकोर्टामध्ये 2 दिवसापूर्वी जरी सुनावणी झालेली होती आणि त्यांची अटक तात्पुरती टळलेली होती, मात्र कुठेतरी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असल्यामुळे माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाकडून आता हा जो सर्वोच्च दिलासा मिळाला आणि त्यामुळे या सगळ्या कायदेशीर पेचातून आणि या शिक्षेतून माणिकराव कोकाटे आता सही सलामत बाहेर आले। नक्कीच अभिजित, त्यामुळे येत्या काही काळात चौकशीचं काय होतं ते देखील स्पष्ट होईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। खरं तर मोठी बातमी आहे, माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळाली।